नमस्कार. योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. व्हॉट्सॲपवर एक सुंदर कविता आलेली आहे, तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी आपणा सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. कवितेचं नाव आहे वाट पाहणारं दार. वाट पाहणारं दार खूप छान. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. खरंच सांगते, त्या दाराचं नाव आई असतं. उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं. घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं. नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड मर्यादेचं त्याला भान असतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं. कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधी सडत नसतं. ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं. लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देतं. व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते झरबेनं ताळ्यावर आणतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. मित्रमैत्रिणींनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका. मानापमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका. स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका. घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका. तर ही कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. एक लाईक, एक शेअर फक्त आईसाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. एक लाईक, एक शेअर फक्त आणि फक्त आईसाठी. धन्यवाद.